प्रगटला भुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप साधकाचा मायबाप दर्शनी हरिता सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य लोका पोचता ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य लोका पोचस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ओ ज्ञानोबा माझा ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा तालवी जडभिंती हरली सांगयाची भ्रांती हो तालवी जडभिंती हरली सांगयाची भान मोक्ष मार्गी जाताची ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा
ज्ञानोबा माधव चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माधव चैतन्याचा रेड्यामुखी वेद बोलविला रेड्यामुखी वेद बोलविला गर्भवती जाता हरविला रेड्यामुखी वेद बोलविला गर्भवती जाता हरविला शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा शांती रूपी प्रकटला ज्ञानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा माधव चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माधव ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची शिखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा गुरु सेवेला गीता जय हो श्री बोल जान 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 गुरु से बिना जाने जान 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 गुरु से बिना जाने जान जान गुरु गुरु सेवे गुरु सेवेला गुरु सेवेला गुरु सेवे गुरु सेवे लता गुरु सेवे लागे दान गुरु गुरु सेवे गुरु सेवे गुरु सेवे लागी दान 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 गुरु
सेवेला गीतान शरण एका जनार्दन गुरु सेवेला गीतान शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा जय हो धन्य कुमार महाराज मुरकुटी बाबा. भगवान निवृत्तिर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ब्रह्मचित्कला सोपा मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि गजाननं भूतगणादिसेवितं कपीथजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो गोकुलेश्वरा हरि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान दे निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो
त्रिभुवन पावो मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवाची ये आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची ये आद्यत्रय जननी देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जय हो जय हो हरि बोल जगद उद्धारा लागी धरिले अवतार जगदोद्धाराला धरिले अवतार मिरविला बडिवान सिद्धाईचा मिळविला बडेवार सिद्धाईचा नीळा शरणागत मानवी आपुला शरणागत मनवी आपुला निरविला देवनी हाती संते मिरवेला देवोनी हाती संधी निरविला देवनी हाती संधी मिरवेला देवोनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी माई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी त्रिभुवन तुल्य निंदा सुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरा तेनेशी आम्हा मैत्र एथ कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते मज आवदती निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसती माऊली महाविष्णू ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरीदीश पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे दयेमुळे अनुग्रहामुळे ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकाचे मायबाप भगवान माऊली माऊलीत हे दिव्य असणारी चरित्र कथा निश्चितच आपल्या जीवनातील त्रिविध तापाची व्यथा निवृत्त करते याच्यात ती मात्र संदेह नाही. गेली 3 दिवस आणि आजचा 4था दिवस सुवर्ण महोत्सव गेली 49 आणि 50वे वर्ष भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं ही चरित्र कथा या सुवर्ण महोत्सवामध्ये मौजे कवडगाव जालना आणि तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वांच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून गोकुळदादाच्या
सहकार्यातून भगवान माऊलीची ही चरित्र गाथा अधिकरून सोहळा पार पडत आहे. माऊली ज्ञानोबरायाच्या चरित्र कथेमधील अनेक पैलू, अनेक भाग आपण पहिल्याच दिवशी बोललो. एखाद्या वेळेला या धर्तीवरचे परमाणू आपल्याला मोजता येईल आणि शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशामध्ये येणारे चांदणे, तारा, नक्षत्र तेही आपल्याला मोजता येईल. पण ज्ञानोबरायाच्या चरित्रातले पैलू, त्यातले भाग हे आपल्याला सुबुद्धीने ते शक्य नाही. आणि माऊली ज्ञानोबराय त्याचं ज्ञानेश्वरीमध्ये उत्तर देतात, स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवेच्या डोही गर्वेची गेले, किंवा मनोमार्गी गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. आणि माऊलीचं वर्णन करण्याकरता आपल्याकडे शब्दही नाही. पण मग जे नामदेव महाराजांनी, श्री संत महिपती महाराज ताराबादकर यांनी आणि श्री संत निळोबराय महाराज यांनी जे माऊलीचं दिव्य चरित्र गायलेले आहे, त्याच्याच आधारे काहीसं माऊलीचं चरित्राचा विचार करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शेतात राहते ती चरित्र, हा ज्याचं निरीक्षण परीक्षण केलं असता आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रेरणा भेटते, त्यालाच आपण चरित्र असं म्हणतो. या चरित्रामधल्या 4 प्रकारचा विचार पहिल्या दिवशीच्या कथेमध्ये आपण केला. चरित्राचा लाभ काय, प्रयोजनम अनुद्देशन मंदोपी प्रवर्तते, याचाही विचार आपण केला. नंतर या धरातलावरती येणारा 3 प्रकारचा वर्ग, याचाही सविस्तर विचार आपण काल आणि परवा दिवशीच्या चिंतनामध्ये केला. धरातलावरती संत, भगवंत आणि जंत असा 3 प्रकारचा वर्ग येतो. जंत येतो तो आपण म्हटलो त्याचं कारण आहे कर्म, भगवंत येतो त्याचं कारण आहे कर्तव्य, आणि संत येतात त्याचं कारण आहे करुणा. पण मग जंताच्या जन्माची 3 कारणं पाहिली आपण, अज्ञान, कर्म आणि वासना. भगवंताच्या अवतारा प्रगटीकरणाची 3 कारणं पाहिली, ती म्हणजे साधूनां परित्राणाय, दुष्कृतां विनाशाय, धर्मसंस्थापनार्थाय. आणि संतांच्याही अवताराची 3 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव, पतित जीवाचा उद्धार करण्याकरता संत येतात, पहिलं कारण. दुसरं कारण, पतित जीवाचा उद्धार कशाने होतो तर पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिर केले जी अचपळे होती, सिद्ध आणून लावली पंथिगा. आणि म्हणून भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरता दुसरं हे संतांचे येण्याचं कारण आहे. आणि तिसरं कारण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण असेल किंवा श्रीमद भगवद्गीता असेल, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, या दोन्ही ग्रंथामध्ये संत आणि भगवंत यांचं जे एक प्रकारचं लक्षण सांगितलेलं आहे. तर नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ असे संत असतात असं म्हणून चालत नाही. केलेलं लक्षण हे निर्दुष्टपणाने सिद्ध झालं पाहिजे. न्यायशास्त्र नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये न्यायशास्त्रामध्ये प्रवेश ग्रंथ म्हणून एक छोटा तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे. आणि त्या तर्कसंग्रह नावाच्या ग्रंथामध्ये ग्रंथकार म्हणतात की तदैवही लक्षणम दोषत्रय शून्यम. तेच खरं लक्षण असतं जे 3 दोष विवर्जित असतं. कोणते ते 3 दोष? त्यातला एक दोष आहे अतिव्याप्ती, दुसरा आहे अव्याप्ती आणि तिसरा आहे असंभव. आता कशाला म्हणतात अतिव्याप्ती, कशाला म्हणतात अव्याप्ती, कशाला म्हणतात असंभव, असं जर तुम्ही म्हणाल तर त्या तिघाचेही लक्षण आहे. मुळात लक्षणच एक लक्षण आहे. आणि लक्ष दिलं तर लक्षात येतं, लक्ष नाही दिलं तर काही लक्षात येत नाही, हेही लक्षात येत नाही. त्याच्याकरता थोडंसं लक्ष तुम्ही माझ्याकडे द्या, म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं नाही हे माझ्या लक्षात येईल. आणि मग तुमच्या लक्षात येण्याकरता ते कसं सांगितलं पाहिजे, माझ्या लक्षात येईल, मी सांगितलं तुमच्या लक्षात येईल, आणि आपल्याला दोघांनाही लक्षाचं लक्षण काय आहे ते लक्षात येईल आणि मलाही लक्षण सांगायला सोपं जाईल. तर आपण पहिले लक्षणाचं काय लक्षण आहे तर असाधारण धर्म लक्षण. असाधारण धर्म हा लक्षण आहे. जसं पृथ्वी, पण किम नाम पृथ्वी गंधवत्व्या पृथ्व्या लक्षणम, जी गंधगुणाने युक्त असते तिला पृथ्वी म्हणतात. धरणीच ठिकाणी गंध असतो. आता माती घेतली तुम्ही नाकाला लावली तर वास येत नाही, आणि मग गंधगुणाने युक्त पृथ्वी कशी म्हणता तर पहिला पाऊस पडतो त्यावेळेला बघा कसा सुगंध दरवळतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की पृथ्वीच्या ठिकाणी गंधगुण कोणता आहे. किंवा जाई जुई चंपा चमेली मोगरा गुलाब हे सगळ्या पुष्पाचा आपल्याला गंध येतो, सुगंध येतो, पण तो कुठून येतो? तो धरणी मातेत असतो. तो बीजारोपण केल्याच्या नंतर पुष्पाच्या द्वारा तो प्रगट होतो. म्हणून गंधवत्व्या पृथ्व्या लक्षणम, गंधगुणाने युक्त असते तिला पृथ्वी म्हणतात. हे पृथ्वीचं केलेलं निर्दुष्ट लक्षण आहे.
तसं लक्षणाचं लक्षण आहे असाधारण धर्म लक्षण. असाधारण धर्म म्हणजे जो त्याच ठिकाणी पाहायला भेटतो, इतरत्र पाहायला भेटत नाही, हे त्याचं लक्षण आहे. शांती पाहायची म्हटलं तर कुणाकडे पाहावं बोला बघू? नाथबाबाकडे पाहावं. नाही ना? शांती म्हटलं की नाथबाबाकडे पाहावं. शांती ही काही दिसणारी गोष्ट नाही, पण काही गोष्टी मूर्त असतात, काही गोष्टी अमूर्त असतात. धर्म हा अमूर्त आहे आणि तो मूर्ताच्या साह्याने प्रगट होत असतो. शांती अमूर्त आहे, ती नाथबाबाच्या रूपाने मूर्त झाली. मग शांती जर पाहायची म्हटलं तर नाथबाबाकडे पहा. ज्ञान पाहायचं म्हटलं तर आत्ताच महाराजांनी अभंग गायला ना, ज्ञानी आता शिरोमणी. ज्ञान पाहायचं म्हटलं की ज्ञानोबरायकडे पहा. शांती पाहायची म्हटलं की नाथबाबाकडे पहा. वैराग्य पाहायचं म्हटलं की तुकोबरायकडे पहा. गुरुनिष्ठा पाहायची म्हटलं की निळोबरायकडे पहा. भक्ती प्रेम पाहायचं म्हटलं की नामदेव महाराजाकडे पहा. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, म्हणजे एक प्रकारचं लक्षण झालं. तसं लक्षणाचं लक्षण आहे असाधारण धर्मो लक्षण. आणि तदेवही लक्षणम दोषत्रय शून्यम. तेच खरं लक्षण असतं जे 3 दोषाने विवर्जित असतं. आता 3 दोष कोणते? त्यातला एक आहे अतिव्याप्ती, दुसरा आहे अव्याप्ती आणि तिसरा आहे असंभव. हे आपल्याला कळेल असं उदाहरणाने काही अवघड नाही. अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव हे 3 झाले दोष, आणि या 3 दोषाने विवर्जित असतं ते खरं लक्षण. 3 दोषापैकी एक दोष आला तर ते सदोष लक्षण, ते साध्याची सिद्धी करत नाही. ते निर्दोष असेल तर ते साध्याची सिद्धी करतं. मग पहिला अतिव्याप्तीचं काय लक्षण आहे? लक्ष वृत्तित्वे सती अलक्ष वृत्तित्व अतिव्याप्ती. लक्षाच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच्या ठिकाणी लक्षण जाणं याला अतिव्याप्ती असं म्हणतात. अतिव्याप्ती. नंतर अव्याप्ती, लक्ष एक देश वृत्तित्व अव्याप्ती. लक्षाच्या एकाच भागावर लक्षण जाणं, पूर्ण भागावर न जाणं याला अव्याप्ती असं म्हणतात. आणि असंभव, लक्ष मात्र अवृत्तित्व असंभव. लक्ष मात्र अवृत्तित्व असंभव म्हणजे लक्षाच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं, हा असंभव नावाचा दोष आहे. किती झाली? 3. आता हे जरी आपल्याला संस्कृत पंक्ती कळाल्या नाही तर उदाहरणाने कळायला काही हरकत नाही. तर अतिव्याप्तीत काय लक्षण केलं आपण? लक्ष वृत्तित्वे सती अलक्ष वृत्तित्व अतिव्याप्ती. त्याचा पंक्तीचा अर्थ आहे लक्षाच ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच ठिकाणी लक्षण जाणं म्हणजे अतिव्याप्ती नावाचा दोष आहे. लक्षाच्या ठिकाणी लक्षण जातं आणि ते अलक्षाच्या ठिकाणी देखील जातं. उदाहरण द्या तर आपल्या घरोघर गायी असतात, काही ठिकाणी नसल्या तरी शेजारी पाजारी पाहतात. मग एखाद्या खेड्यापाड्यात आपण गेला आणि त्यांना विचारलं, अहो दादा ते मुंबईकडे तुम्ही गेला आणि त्या छोट्या बाळाला विचारलं दूध कोण देतो बाळा? तो म्हणतो भैया देतो. तो काय म्हणतो? दूध कोण देतो? भैया देतो. बरोबर आहे, त्याला भैयाच आणून देताना पाहिलेला आहे, पण भैया गाईचं काढून आणून देतो हे त्याला माहितीच नाही ना. म्हणून त्याला विचारलं दूध कोण देतो? तो म्हणणार भैया देतो. पण खेड्यातल्या मुलाला विचारलं दूध कोण देतं? ते म्हणणार गाय देतो. बरोबर की नाही? कारण त्यांनी बघितलेलं आहे. मग आता इकडे बघा, दूध कोण देतो? देते गाय देते. पण मग एकाला गाय म्हणजे काय हेच माहिती नाही. दूध कोण देते? गाय. पण त्याला गाय म्हणजे काय माहिती नाही. मग त्याला विचारलं का हो गाय म्हणजे काय? मग ज्याला माहिती होती त्याला माहिती होण्याकरता ते म्हटले, अहो ज्याला शिंग असतात तिला म्हणतात गाय. शुंगित्व गोहो लक्षणम. जिला शिंगे असतात तिला काय म्हणतात? गाय. आता पटकन बोला, गाईला शिंग नसतात काय? असतात. पण गाईलाच शिंग असतात काय? नाही. मग आणखी कशाला शिंग असतात? म्हशीला असतात, शेळीला असतात, मेंढीला असतात, बैलाला असतात, त्या हल्याला असतात, मेंढाला असतात, गेंड्याला एकच असतं आहे ना, पण शिंग असतं ना. बरोबर आहे. मग शिंगा असतात तिला जर गाय म्हटलं तर गाईला शिंग नसतात काय? असतात. पण गाईलाच असतात काय? नाही, इतराला असतात. मग तुम्ही लक्षण काय केलं? जिला शिंग असतात तिला गाय. मग आता म्हशीला, त्या डोंग्याला, गेंड्याला यांना सुद्धा काय म्हणावं लागेल? गाय म्हणावं लागेल. पण म्हणता का तुम्ही? म्हणत नाही, पण म्हणावं लागेल ना, कारण तुम्ही लक्षण केलं. म्हणजे तुमचं लक्ष कोण आहे? गाय, आणि अलक्ष गेंडा. तिथपर्यंत म्हणजे लक्षाच्या ठिकाणी लक्षण चाललं आणि ते अलक्षाच्या ठिकाणी लक्षण चाललं, म्हणून अतिव्याप्ती नावाचा दोष आला. म्हणून लक्ष वृत्तित्वे सती अलक्ष वृत्तित्व अतिव्याप्ती. लक्षाच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच्या ठिकाणी लक्षण जात असेल तर ते अतिव्याप्ती. म्हणजे हे जे निर्दुष्ट लक्षण झालं का सदोष का निर्दोष झालं? सदोष झालं. कारण तुमचं लक्ष आहे गाय आणि तुमचं लक्ष कोण नाही? गेंडा नाही, म्हैस नाही, टोनगा नाही, जे काय असेल शिंगावाली इतर काही हरण वगैरे तेही नाही. पण लक्षावर लक्षण जाऊन अलक्षावर तुमचं लक्षण चाललं म्हणजे अतिव्याप्ती नावाचा दोष आला. ते म्हटले हे लक्षण आम्ही मान्य करणार नाही, सदोष झालं. कारण लक्षावर जाऊन ते अलक्षावर चाललं. दुसरं करा. मग दुसरं केल्याच्या नंतर ते म्हटले हा अव्याप्ती नावाचा दोष. आणि अव्याप्तीला काय म्हटलं आपण?
लक्ष एक देश वृत्तित्व अव्याप्ती. लक्षाच्या एकाच भागावर जाणार, पूर्ण भागावर न जाणार याला अव्याप्ती असं म्हणतात. मग त्यांनी लक्षण केलं कपिलत्व गोह लक्षणम. जी काळी असते तिला गाय म्हणतात. आता बोला तुम्ही, गाय काळी नसते काय? असते. पण गाय काळीच असते काय? नाही. मग आणखी कशी असते? पांढरी असते, तांबडी असते, गवळी असते, बांडी असते, होंडी असते, खंडा मुंडा चामुंडा संस्कृत मध्ये म्हणतात त्याला. म्हणजे या सगळ्या गायी आहे की नाही? खैरी बांडी असते. हे मी नवीन ऐकायला भेटलं बघा, हे असं भांडवल भेटत असतं. मग आता हे गायीचं काय झालं? पण तुम्ही कपिलत्व गोह लक्षणम, काळी असते ती गाय म्हटले, तर मग त्या गवळी भुरकी बांडी या गायीवरती लक्षण चाललं काय? आणि त्या गायी नाही काय? म्हणजे तुमचं लक्षण कमी पडलं, म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष आला. तिसरं लक्षण केलं एक शफवत्व गोह लक्षणम. ए बाळांना तुम्ही खाली बसा, सगळे उठा उठा, भारत उठा, बसव खाली. एक शफवत्व गोह लक्षणम. जिला एक खूर असतो तिला काय म्हणतात? गाय. आता जिला एक खूर असतो तिला गाय म्हटल्याच्या नंतर असंभव नावाचा दोष आला. कारण लक्ष मात्र अवृत्तित्व असंभव, लक्षाच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं याला असंभव नावाचा दोष म्हणतात. आता एक खूर कोणाला असतो? घोड्याला असतो, पुन्हा गाढवाला असतो, पुन्हा गाढव आणि घोडा यांचा संकर जे त्याला खेचर म्हणतात उत्तरेमध्ये, खेचराला असतो. म्हणजे खेचरावर, घोड्यावर, गाढवावर लक्षण चाललं. तुम्ही लक्षण कोणाचं करायला लागला? लक्षण कोणाचं? केदारनाथ, बद्री केदारनाथ, तिकडे ते खेचरच चालतं बघा. सर्रास खेचर, खच्चर त्याला म्हणतात तिकडे, त्याच्यावर काम चालतं. आणि त्याला एकच खुरा असतो. मग गाईला किती पाय असतात? गाईला 4 पाय असतात. आणि त्या खच्चर, गाढव, घोड्यालाही 4 पाय असतात. पण त्यांना पायही 4 आणि खुरही 4च असतात. आणि गाईला पायही 4 पण खुरा 8 असतात. म्हणजे प्रत्येक पायाला 2 खुरा असतात. मग तुम्ही लक्षण करायला लागला काहीच, आणि ते गाईवर बिलकुल जात नाही. कोणता दोष आला? असंभव नावाचा दोष आला. आता तेवढं जर तुम्ही बोलला तर खूप मलाही आनंद वाटेल. जर शृंगीत्व गोह लक्षण म्हटलं तर कोणता दोष येत होता? अतिव्याप्ती. कारण लक्षाच्या ठिकाणी लक्षण जाऊन ते अलक्षाच्या ठिकाणी जात होतं. शृंगीत्व गोह लक्षण म्हटलं तर कोणता दोष येत होता? अव्याप्ती. कारण लक्षाच्या अव्याप्ती. हा ना, मग कमी पडलं. कपिलत्व म्हणजे हे अव्याप्ती दोष आहे, त्याचं उदाहरण आहे कपिलत्व गोह लक्षण. म्हणजे काळी ती गाय असं म्हटलं का अव्याप्ती नावाचा दोष येत होता. आणि एक शफवत्व गोह लक्षण म्हटलं की असंभव नावाचा दोष येत होता. आणि त्याला सदोष लक्षण म्हणतात, ते मान्य होत नाही. म्हणजे शृंगीत्व गोह लक्षणम अतिव्याप्ती, कपिलत्व गोह लक्षणम अव्याप्ती, एक शफवत्व गोह लक्षणम असंभव. आणि असं लक्षण आम्ही मान्य करून घेणार नाही. मग लक्षण निर्दोष झालं पाहिजे. सदोष नको, निर्दोष करा. आणि मग निर्दोष लक्षण केलं शासनादिमत्व गोह लक्षणम. गळ्याखालचा पोळ जिला असतो तिला म्हणतात गाय. आता गळ्याखालचा पोळ जिला असतो तिला म्हणतात गाय. पटकन बोला, तुम्ही बोलू नका, तुम्ही दोघंही बोलू नका, श्रोत्याकडनं अपेक्षा खालच्या. गाय हा शब्द नपुसकलिंगी का पुलिंगी बरं? हा, रामकृष्ण हरी. हे बाप्पा होते ना, दोघं पिता पुत्र आहेत, त्यामुळे त्यांनी बरोबर बोलतात दिलं. ते नपुसकलिंगी पुलिंगी म्हटलं का ते स्त्रीलिंगाचा विचारच करत नाही. कोणी एक ठोकून देतं, दोन्हीपैकी एक आहे. मग ते नपुसकलिंगी नाही म्हणतात. नाही, ते पुलिंगी नाही, नपुसकलिंगी. ते नपुसकलिंगी पुलिंगी नाहीच आहे, ते स्त्रीलिंगी आहे. आहे की नाही? गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे, बैल हा शब्द पुलिंगी आहे, आणि ब्रह्म हा शब्द नपुसकलिंगी आहे. मग तुम्ही गाय हा शब्द जर स्त्रीलिंगी असेल आणि शासनादिमत्व गोह लक्षणम गळ्याखालचा पोळ जिला असतो तिला जर गाय म्हणत असाल, तर गळ्याखालचा पोळ पुलिंगी बैलालाही असतो. जसं शृंगीत्व गोह लक्षणम रेड्यावर चाललं, त्या टोनग्यावर चाललं होतं की नाही, रेड्यावर चाललं होतं की नाही, तसं गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे. गळ्याखालचा पोळ तर कोणाला असतो? बैलालाही असतो. मग लक्षण चाललं स्त्रीलिंगाचं, चाललं पुल्लिंगावर, झाली अतिव्याप्ती. पुन्हा अतिव्याप्ती झाली म्हटले. पण नाही म्हणजे कशी नाही? म्हणजे त्याचं आहे, आम्ही या ठिकाणी सामासिक पद केलेलं आहे. संक्षेपणम समास. अनेक पद एकत्र करून केला जातो, त्याला समास असं म्हणतात. ज्याच्यामध्ये कंपाऊंड आताच्या भाषेत, जसं आपण पुण्याला गेलो तर तिथे स्वारगेट आणि मध्ये आडवी रेषा असते, त्याचा अर्थ टू किंवा टू टाकतात. स्वारगेट टू जालना. मग ते स्वारगेट आणि जालना हे दोनच का मधली सगळी आली? त्या मधली सगळी आली. तसा समासामध्ये ही सगळी आली. मग त्याच्यामध्ये आणखी काही मधली पद आद्यरूप आपल्याला घ्यावी लागतात. आणि त्याच्यामध्ये समासामध्ये अन्यपद प्रधान, उभयपद प्रधान, पूर्वपद प्रधान, उत्तरपद प्रधान असे अनेक प्रकार असतात. तर त्यामध्ये हा समास आहे कोणता? बहुव्रीही समास आहे, जो अन्यपद प्रधान आहे. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार, तद्गुण सविज्ञान, अतद्गुण सविज्ञान.
तद्गुण सविज्ञान म्हणजे समासातले जे पद उच्चारले त्याचाही अर्थ त्याच्यात अभिप्रेत असतो. आणि अतद्गुण म्हणजे समासातले उच्चारलेले पद सोडून द्यायचे आणि अन्यच अर्थात ग्रहण करायचं, त्याला अतद्गुण असं म्हणतात. अगदी उदाहरणाने आपल्याला पाहता येतं. एक गुरुनी आपल्या शिष्याला सांगितलं, बाळा दृष्टम मथुरम आनय. दृष्ट म्हणजे पाहिलेली, मथुरा म्हणजे नगरी, पाहिलेली मथुरा नगरी घेऊन ये. आता पाहिलेली मथुरा नगरी कशी घेऊन येतील? मथुरा नगरीला जावं लागेल, आणून नाही येता येणार. पण मग इथे अर्थ, त्याचा अर्थ काय घ्यायचा? पाहिलेली मथुरा नगरी घेऊन ये म्हणजे जो आताच चारधाम यात्रा करता करता मथुरेला गेला होता, आपल्या गावातला गणपत, त्याला घेऊन ये. मग इथे काय केलं? मथुरा पाहणं दोन्ही टाकून दिलं, मथुरा पाहून आला त्याला घेऊन आला. हा काय झाला? अतद्गुण बहुरी समास. आणि दुसरा आहे तद्गुण बहुरी समास. पित आंबर यशस पितांबर. पित म्हणजे पिवळा, आंबर म्हणजे वस्त्र. पिवळा पितांबर असेल गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवरी आला. मग पितांबर सांगायचा म्हणजे पिवळं, पित म्हणजे पिवळं, आंबर म्हणजे वस्त्र, पिवळं वस्त्र सांगायचं तर पिवळं वस्त्र परिधान केलेला गोपाल कृष्ण सांगायचं. पिवळं वस्त्र परिधान केलेला गोपाल कृष्ण सांगायचा, याला म्हणतात अन्यपद प्रधान. आणि तद्गुणी पुन्हा तो तद्गुण झाला, कारण पिवळं पितांबर वस्त्रही घेतलं आणि वस्त्रासहित गोपाल कृष्ण घेतला. दश आनंद, दश म्हणजे 10, आनंद म्हणजे तोंड. काही दशानन असतात, काही चतुरानन असतात, काही पंचानन असतात, काही षडानन असतात, काही सहस्रानन असतात. शेष हा सहस्रानन आहे, म्हणजे सहस्र मस्तक आहे त्याला. रावण दशानन आहे, कार्तिक स्वामी षडानन आहे, ब्रह्मदेव पूर्वी पंचानन आहे, नंतर चतुरानन आहे, कारण एक त्याचं छाटलं गेलं. म्हणजे असे तसं मग पंच आनन यशस पंचानन. 5 आहे मस्तक ज्याला आता, जो तो कोण? ब्रह्मदेव. आणि चतुरानन 4 आहे आनंद ज्याला, तो ब्रह्मदेवच. आणि आपलं षडानन 6 आहे आनंद मस्तक त्याला, तो कोण? कार्तिक स्वामी. आणि काय सहस्रानंद 1000 आहे मस्तक ज्याला, तो कोण? शेष नारायण आहे ना. सहस्रमुखाचा शेष शिनला म्हटलेलं ना देवाचं वर्णन करता करता. म्हणजे तसा हा बहुरी समास आहे. मग शासन आदित्यभ्य शासनादिभ्य, गळ्याखालच्या पोळासहित आणखी काही गोष्टी जिच्या ठिकाणी आहे तिला म्हणतात गाय. मग आणखी काही कोणत्या गोष्टी आहेत? गाईला भांड्यासारखी मोठी कास असते, बैलाला असते का? उत्तराही नाही. गाईला मोठी मोठी 4 सड असतात, बैलाला असतात का? मोठी म्हणतो मी, छोटी नका म्हणू. मोठी 4 सड असतात, बैलाला असतात का? नाही. बरं, गाईला गर्भधारणा होते, बैलाला होते का? नाही. गाय प्रसवते, 9 महिने 9 दिवस आपल्या पाडसाला उदरात वाहते, बैल वाहू शकतो का? नाही. बरं, गाय दूध देते, बैल देऊ शकतो का? आता तुम्हाला बैल जो इथून नंदा घरी, ते परमात्म्याची करणी आहे आणि तो अपवाद आहे. नियमाला अपवाद बनवायचं नाही. तो अकर्तुम अन्यात कर्तुम सामर्थ्य संपन्न असल्यामुळे तो समर्थ आहे. पण इतराला ते सामान्याचा व्यवहारात पाहिलं ते पाहायला भेटत नाही ना. बरं, तो अपवाद आहे आणि अपवादाला नियम बनवायचा नसतो. मग या रूपाने पाहिलं तर गायीचं कसं लक्षण झालंय? निर्दुष्ट लक्षण झालं. निर्दुष्ट लक्षण झालं. आणि मग शासनादि मत्वम गोह लक्षणम. आता हे निर्दुष्ट लक्षण झालं. तसं निर्दुष्ट लक्षण आपण कोणाचं पाहिलं? संतांचं. संत या धरणा तलावरती कशा करता येतात हे पाहत असताना आपण पाहिलं की त्याचे 3 लक्षण पाहिले. 1, धनिवरी गावे हरीचे गोड. 2, उद्धरा जन जड जीव. आणि 3, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवंताने भक्ताची केलेली जी लक्षण आहे ती लक्षणं तर केली, पण मग लक्ष संत आम्हाला पाहिजे. तुम्ही करता लक्षण, दाखवा लक्ष संत. तुम्ही करता लक्षण अद्वेष्टा सर्वभूतानाम, दाखवा लक्षण. काल दाखवलं कोण? ब्रह्मर्षी वशिष्ठजी लक्षण आहे. अद्वेष्टा सर्वभूतानाम हे लक्षण आहे. दाखवा लक्ष संत. ब्रह्मर्षी वशिष्ठाकडे पहा, सर्वभूतानाम अद्वेष्टा आहे. अद्वेष्टा सर्वभूतानाम, सर्वभूतानाम मैत्र हे लक्षण आहे. दाखा लक्ष संत. जगमित्र नागा आहे ना. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित दान माझा. आणि असे जगमित्रा नागा हे लक्ष आहे ना. आणि ज्यांना ज्यांना भेटणं ते आपले मित्र भावाने व्यवहार करणं. तो राजा म्हणतो तुम्ही जगाचे मित्र आहात ना, मग जगात सगळ्या प्राण्याचे मित्र आहात ना, मग घेऊन या वाघ. घेऊन आले ते वाघ. ते वाघाची डरकळी कानावर आड पडली. म्हटले बाबा तुमचं जगमित्रत्व कळालं, आम्हाला नेऊन सोडा, कारण तुम्ही जगमित्र आहे, आम्ही नाही. तुम्ही त्याचे म्हणजे तुम्ही त्याचे गुरु व्हाल, आम्ही त्याचे भक्ष होऊ, कारण तो आमचा आहार करेल, कारण आम्ही जगमित्र नाही. म्हणजे सर्व भूतानाम मैत्र हे लक्षण आहे. आणि लक्ष संत दाखवा तर परळीला जा, जगमित्र नागा पहा. सर्व भूतानाम अद्वेष्टा, सर्व भूतानाम मैत्र. मैत्र काय? अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण एवच. सर्व भूतानाम करुण हे झालं लक्षण. दाखवा लक्ष संत तर रंतीदेव. रंतीदेवाने 48 दिवस उपवास घडला.
आणि थोडस पायस भेटलं, त्याची 5 यज्ञ केले, 5 भाग केले. आणि थोडस घेणार, तेवढ्यात एक भिकारी आला, त्याला तेही देऊन टाकलं. आणखी पाणी घेणार, थोडा आणखी एक दुसरा आला, त्याला तेही दिलं. आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले. वरम गृणीश्वर, तो म्हणायला लागला, काही नाही, सर्व भूतानां हृदयादी वास, सर्व भूताच्या हृदयात मला वास दे. देव म्हणायला लागला, पहिलाच माझा वास आहे, तू जाऊन काय करणार? म्हटले तू साक्षी राहतो. म्हणले तू काय करणार? मी सगळ्याचे दुःख मी भोगणार आणि सगळ्याला सुख देणार. याला म्हणतात सर्व भूतानां करुण. सर्व भूता करुणा सर्व भूताच्या बद्दल अंतकरणामध्ये आहे. करुण एवच मैत्र करुण एवच. आणि मग पुढचं लक्ष नाही, सर्व भूतानां निर्मम, दाखवा लक्ष संत. तर तुम्ही म्हटले मग तुम्ही काय करा? म्हणले 7 लोकापैकी म्हणजे 14 भुवनापैकी तुम्ही मृत्यू लोकात जा. म्हणले गेलो. मृत्यू लोकातल्या म्हटले आशिया खंडात जा. म्हटले की आलो. आशिया खंडातल्या जम्बूद्वीपात जा. जम्बूद्वीपात आलो. जम्बूद्वीपातल्या भारत देशात जा. म्हटले त्याच्यातही आलो. भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यात जा. म्हटले आलो. महाराष्ट्र राज्यातल्या पुणे, तिथे काय उणे, पुणे जिल्ह्यात जा. म्हटले तिथेही गेलो. म्हणले आता मग शिरूर तालुक्यात या. म्हणले तिथे आलो. म्हणले तिथल्या केंद्र गावात जा. म्हटले गेलो. म्हणले मग कान्होबा पाठक पहा. सर्व भूतानां निर्भव. आपली लेकरं पोटची घेतात आणि विहिरीत टाकतात. ममताच नाही कुठली. मी माझी आईशी आठवण, विसरले जायचे अंतकरण, पार्था तू संन्यासी जाण निरंतर, सर्व त्यागलं, सर्व भूतानां निर्मम. नाही म्हटले पण आता पुन्हा पाहिजे. पुन्हा, कारण सुतो काय, आम्ही तुमच्याकडे जेवणार नाही. या रे बाळानो, आली बाहेर. पण या रे टाकायच्या अगोदर ती आणण्याकरता टाकलेलीच नव्हती. आणण्याकरता टाकली नव्हती, टाकूनच दिली होती. कारण ममताच नाही. सर्व भूतानां निर्मम हे लक्षण झालं. लक्ष संतही भेटले आपल्याला. पुढचं काय? निर्मम, निरहंकार आहे ना. सर्व भूतानां निरहंकार, मोठं कर्तृत्व करायचं आणि अहंकार मात्र त्याला कुठलाच घ्यायचा नाही. हल्ली मात्र करत नाही, पण अहंकार घेतल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या यशाचे वाटेकरी सगळी असतात, आपल्या अपयशाची वाटेकरी कोणी होत नाही. सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. पण हे इथं काय होतं, अगदी आम्हीच आळंदीला पाठवलं, आम्हीच तिकडे कळस लावून दिला, आम्हीच अमुक केलं, तुम्हीच काय होत होतो, आम्ही केलं. आणि त्याचं तिकडे जाऊन काही बिनसलं, त्याचा दिवा लागला नाही. सांगत होतो जाऊ नको, बुड्डी कहते मगर सुनता है कोण. लगेच म्हणजे असा प्रकार होता. म्हणजे यशाच्या वाटेकरी सगळे होतात, अपयशाचे वाटेकरी व्हायला कोणी नाही. पण सगळं करून सुद्धा आपल्याकडे काहीच न घेणारा, चातुर्य लपी महत्व हरवी पिशेपणे मिरवी आवडीने, जगी आवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी, आईशी आईशी जीवी चाड बहु, वाचस्पतीचे पाडे सर्व ज्ञाता तरी जोडे, परी वेडवे माझे जडे महिमे भेणे. सामान्य होऊन राहतो. माऊलीचं कर्तृत्व काय हो, जे माऊलीने केलं जगत चालक परमात्म्याला तरी जमलं का हो? जे माऊलीने केलं म्हणजे परमात्म्याला जमणं न जमणं हा भाग गौण आहे. पण काही ठिकाणी असं दिसतं की माऊली परमात्म्यालाही ओव्हरटेक करून पुढे गेले. नाही जमलं भगवंताला. ते तुम्हाला काय नाही जमलं? जडावर प्रभुत्व भगवंताचंही आहे, जडावर प्रभुत्व भगवंताचंही आहे आणि त्याच जडावर प्रभुत्व माऊलीचंही आहे. पण माऊली भगवंतापुढे काकणभर सरस आहे, भगवंतापेक्षा माऊली काकणभर सरस आहे. काय भगवंताने केलं? गिरी गोवर्धन येणे उचलिला, गिरी गोवर्धन येणे उचलिला, गिरी गोवर्धन येणे उचलिला, गिरी गोवर्धन येणे उचलिला. कालिया महासर्प नाथोनी हानिला, कालिया महासर्प नाथोनी हानिला, कालिया महासर्प नाथोनी हानिला, कालिया महासर्प नाथोनी हानिला. जळता वनवा मुखेची प्रासिला, जळता वनवा मुखेची प्रासिला, जळता वनवा मुखेची प्राशिला, जळता वनवा मुखेची प्राशिला. गिळता घासुर चिरोनी सांडिला हो, गिळता घासुर चिरोनी सांडिला हो, गिळता घासुर
चिरोनी सांडिला सुर चिरोणी सांगिला गोवर्धन येणे उचलिला कालिया महासर्पणा कोणी आणिला जळका वनवा मुखेची प्राचिला गिळता आघा सुरू चिरोनी सांडिला चिरोनी सांडिला सांडिला जगावर परमात्म्याचं प्रभुत्व आहे. परमात्म्याने गिरी गोवर्धन वर परमात्म्याचं वय अवघं 7 वर्षाची परमात्मा 7 कोसाचा गोवर्धन पर्वत 7 दिवस आणि 7 रात्री परमात्म्याने करंगळीवर धारण करून ठेवलंय. काय सामान्य सामर्थ्य नाही. जगद्गुरु तुकोबर म्हणतात स्व अंगुष्टी यांनी उचलेली मेदिनी तुमची गोणी उचलवे त्यांचं वर्णन करताना म्हणतात. आणि आणखी याच्यात एक असं आहे की बडो की होत बडाई छोटून को पूछो न कोई हनुमान जी ने कितनी गिरी उठाई भाई गिरधर कहे ना कोई बडो की होत बडाई छोटून को पूछो ना कोई. मोठ्या माणसाचं सगळंच काही मोठं होतं. काय नाही कळालं आम्हाला. अच्छा रामकृष्ण हरी. खरंच आहे ना. म्हणजे एवढं करून हनुमंतरायाच्या वाट्याला काय तेल आणि शेंदूर घेत राहा आणि सेवकाच्या ढुंगा न मिळी चिंदी. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद 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 झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद 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 झाला तुझा दरबार. चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला जो कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवंताचा 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 अपमान केला धुंद 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 झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार दरबार धुंद झाला तुझा दरबार. बड़ो की होत बड़ाई छोटन का पूछो ना कोई हनुमान जी ने कितने गिरी उठाई गिरधर भाई कहे ना कोई. पण एकदाच उचलाय बाबाने. पण पुराणामध्ये 18 पुराणामध्ये जाहिरात त्याची 6 शास्त्रामध्ये जाहिरात त्याचीच 4 वेदामध्ये जाहिरात त्याचीच. अगदी ज्या रामायणामध्ये हनुमंतरायाने कितीतरी गिरधर उठले त्याचंही लक्षण आलं तर याचंच बाबाचं नाव. बड़ो की होत बड़ाई छोटून को पूछो ना कोई हनुमान जी ने कितनी गिरी उठाई भाई गिरधर कहे ना कोई. पण ठीक आहे जनावर प्रभुत्व आहे परमात्म्याचे. एक गोवर्धन उचलला. पण आमच्या माऊलीने आजच माऊलीने अभंगात सांगितलं चालविली जड भिंती हरली चांगयाची चालविली जड भिंते हरली चांगयाची मोक्ष मार्गिका सांगा ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गिका सांगा ज्ञानोबा मोक्ष मार्गचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गचा सांगाती ज्ञानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा माझा ज्ञानोबा समय बाप दर्शने हरे सर्वभूत सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वभूत सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप ज्ञानोबरायांनी जड भिंत चालवली. तुम्ही म्हणाल मग जडावर परमात्म्याचं प्रभुत्व आहे जडावर माऊलीचंही प्रभुत्व आहे. यात विशेष काय
आणि मी तर बोलून गेलो, जे भगवंताला जमलं नाही ते माऊलीने करून दाखवलं. काय करून दाखवलं? जड परमात्म्याने उचललं, जड माऊलीने उचलली. हो, पण विशेष आहे, मारुती बाबा म्हणत असतात, पर्वत देव खाली आहे आणि पर्वत वर आहे. इथे भिंत खाली आहे आणि माऊली वर आहे. बर, गोवर्धन घेऊन गोकुळात नाही गेले देव. यारे यारे लहान तोर गोकुळातला, इकडे या, इकडे या, ते घेऊन नाही गेले, स्थलांतर नाही केलं. आणि ज्ञानोबरा भिंत घेऊन चांगदेवाकडे गेले. भिंत घेऊन चांगदेवाकडे गेले म्हणजे ज्ञानोबराचा विशेष. इतरासोबत तुलना तर सोडून द्या, जगतपिता परमात्म्यासोबत जरी तुलना केली तर त्याच्याही पुढेच माऊली आहे, संत आहेत. म्हणून तुकोबरा म्हणतात, झाली बोलयाची शिमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली झाली बोलायाची सीमा, झाली 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 बोलायाची सीमा. जय हो, हरी बोल. जय हो. बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. गोकुळ दादा, महिमा, ऐसा संताचा, ऐसा संताचा, ऐसा संताचा महिमा, महिमा. ऐसा संताचा महिमा, झाली बोलयाची सीमा, ऐसा संताचा झाली बोलयाची सीमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. बोलायाची सीमा, जय हो. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा. म्हणजे जे परमात्म्याला जमलं नाही ते भगवान माऊली करून दाखवतात. हा माऊलीचा परमात्म्यापेक्षा विशेष आहे. आणि मग अशा असणाऱ्या माऊलीचं लक्षण जर पाहत असताना आपण म्हटलं तो सर्वभूतानाम, कुठपर्यंत आलो तो दादा? निरहंकार. सर्वभूतानाम निरहंकार. खरं आपण रात्री कीर्तनात बोललो, या दिवशी अगोदरही बोललो, पुनरावृत्ती होईल पण राहवत नाही म्हणून पुन्हा एकदा बोलतो. अज्ञानातल्या अज्ञानी माऊली आहे का हो? म्हणजे काय कळत नाही हेही कळत नाही, याच्यातले माऊली आहे का? एवढं तरी बोला ना तुम्ही. काहीही तुम्हाला कळत नाही. माऊली अज्ञानातले अज्ञानी आहे का? उत्तर आहे नाही. बरं, माऊली अज्ञानातले ज्ञानी आहे का? वासरात लंगड्या गायला म्हणतो आपण, तेही नाही. बरं, माऊली ज्ञानातले अज्ञानी आहे का? तेही नाही. चांगदेव महाराज सारखे. बरं, माऊली ज्ञानातले ज्ञानी तरी आहे का दादा? आहे ना. ज्ञानातले ज्ञानीही नाही ते शंकराचार्य. आणि माऊली आहे उपजताची ज्ञानी. पण उपजताची ज्ञानी असताना माऊलीची निरहंकारिता किती आहे? एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हेत माझी जी उरणे पाय कपन. मूर्ख माणसं स्वतःला मूर्ख म्हणून घेत नाही, आणि उपजताची ज्ञानी असणारे माऊली स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. याच्यापेक्षा किती निरहंकारिता पाहिजे? तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रा तुकोबराने म्हणाव, पतित 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 परी मी त्रिवाचा पतित, परी तू आपुलिया सत्य मज करावे सरते. अजून अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो.
असं म्हणतात तुकोबराय, असे म्हणणारे ज्ञानोबराय याला म्हणतात सर्व भूतानां निरहंकार. लक्ष नाही ना, लक्ष संत आपल्याला दाखवता येतात. सर्व भूतानां निरहंकार, सम दुःख सुख क्षमी आहे ना, सुख दुःखामध्ये समान. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा, सकळ जीवाचा कृपा. हे ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते, धन्य कुमार धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते. खरं पाहिलं इतकी नम्रता ते घेतात, पण त्यांच्या नामाचं सामर्थ्य काय. नाथबाबा म्हणतात चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा, हे ज्ञानेव शरणाक्षरी जपतो करी सर्वज्ञा, ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, हे ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाताज्ञेय निजांगी होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञाताज्ञेय निजंग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती, ज्ञानाग्नीने पापे जळती, हे जाती आज्ञा, हे जाती आज्ञा, ज्ञानदेव मनका ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव मनका ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव मनका ज्ञानदेव देतो, जय हो. ज्ञानदेव मनका ज्ञानदेव देतो. वासुदेवाची होतो अखंड वदनीव देतो, हे वासुदेवाची होतो अखंड वदनीव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनीव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनीव देतो, वासुदेवाची होतो, वासुदेवाची होतो अखंड वदनीव देतो, अखंड वदनीव देतो, ज्ञानदेव मनका ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव मनका ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव मनका ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव देतो. केवळ ज्ञानदेव 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 म्हटल्याच्या नंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानदेवांनी लिहिलेली ज्ञानदेवी तिच्यावर बोट फिरवलं तरी ज्ञान प्राप्त होतं. इतकं सामर्थ्य असताना सुद्धा ते म्हणतात एरवी तरी मी मूर्ख, म्हणजे लक्ष नाही सर्व भूताना निरहंकार. लक्ष आहेत माऊली ज्ञानोबराय तुकोबराय, लक्षण आहे सर्व भूताना सुख दुःख सम, सुख आणि दुःखामध्ये समान राहणारे. खर तर कालही थोडासा उल्लेख केला, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततयु उदाई उजेस्व नैवम पाप मवापशशी, किंवा सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानात उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं बधावे, लाभालाभन धरावे मना माझी ओव्या पाठ करणं, वेळेला आठवणं, श्रोत्याला पटवणं, नाही पटलं ते कटवणं, हे तसं सोपं नसतं. पण हे करणं अगदी सोपं आहे आणि तोंडाला फेस येईपर्यंत सांगणंही सोपं आहे, पण जगणं अवघड आहे की नाही. घटवणं जीवनात उतरवणं अवघड आहे, पण आहे ना. पण संत ती घोटवणं, हा बरोबर ना, पटवणं नाही, पात्र वठवणंही सोपं आहे, जगणं अवघड आहे. पात्र वठवणं म्हणजे ती नक्कल झाली. हा रामकृष्ण या अर्थाने काही अर्थ नाही आहे ना. ते पात्र जगणं अवघड आहे, ते वठवणं अवघड आहे, ते कृतीत आणणं अवघड आहे. बोलता वाटे सोपे करणे करता तिल कापे, पण संत बोलत नाही कृतीने करतात. आमच्या जगद्गुरु तुकोबरायाची गाढवावरनं धिंड काढली. ज्ञानोबरायाला काय कमी त्रास दिला का? खापर भेटू दिलं नाही, झोळी फाडून टाकली, पीठ सांडलं आणि ते खाली पडल्यावर उचलून घेईन म्हटल्यावर ते फुटाने ते मातीमध्ये कालवलं, शेण दगड गोटे मारले
आणि ज्यांनी हे केलं त्यांच्याच करता माऊली पुन्हा श्री गुरुदेवाकडे म्हणतात, गुरुदेवा आता विश्वात्मके देव येणे वाघ येते तोषावे तोषून मज द्यावे पसायदान. हे काय? मग पुढच्या खालच्या 9 मागण्या पहा. त्याच्यामध्ये जवळपास 9 मागण्या दानवराने केल्या. जे खळाची व्यंकटी सांडो पहिले तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. 3 झाले इथे. दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात ह्या 3. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटो दया ही 1. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव हे संतांचे वर्णन आहे. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो ही येते. आणि किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित ही शेवटची मागणी आहे. म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये 3-3 आणखी एका ओळीमध्ये 1-1 आणि शेवटची 1 अशा 9 मागण्या ज्ञानोबरांनी सद्गुरूकडे कोणाकरता केल्या? ज्यांनी आपल्याला कायम पाण्यात पाहिलं त्यांच्याकरता केल्या. ज्यांनी कायम लोक त्रास दिला त्यांच्याकरता ज्ञानोबराय करतात. मग ज्ञानोबरायाला याला वाटतात सर्व होताना सुख दुःख समी सुखामध्ये आणि दुःखामध्ये सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं बघावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हे सर्व होतात सुख दुःखामध्ये समान राहणं हे ज्ञानोबर आहे. जगद्गुरु तुकोबरायचं तेच आहे. आणि शेवट आहे सर्व भूतानां सुख दुःख समक्षमी. सर्व शेवटचा एक क्षमी सर्व भूतानां क्षमी. म्हणजे कोणाचा कितीही मोठा अपराध घडला तरी त्याला क्षमाच करायची. क्षमाच करायची. मला वाटतं ते महाभारतामध्ये जितका अपराध माता द्रौपदीचा त्या अश्वत्थामेने केला तितका भयंकर अक्षम्य अपराध नाही कोणी करू शकणार. 5 पांडवापासून प्राप्त झालेली 5 बाळं शिशुद्ध अवस्थेमध्ये असताना हा आताताईची काही लक्ष नाही. विष देणारा आहे ना, निहत्याला मारणारा, छल करणारा, अग्नीमध्ये जाळणारा, त्याच्यामध्ये हा अश्वत्थामा आहे. याला सोडू नये. आणि द्रौपदी अगोदर त्रागा करते. धर्माचा भाला, भीमाची गदा, अर्जुनाचा गांडीव, नकुल सहदेवाची खड्ग तलवार याची निर्भत्सना करते. आणि ज्या वेळेला भीम आणि अर्जुन गोपालकृष्णासोबत जाऊन त्या अश्वत्थाम्याला घेऊन येतात त्यावेळेला ती द्रौपदी माता म्हणते मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरु. याला सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. म्हणजे का? म्हटले एक तर हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण पुत्र आहे, गुरुपुत्र आहे. मारोदित तस्य जननी गौतमी पती देवता. याची आई गौतमी द्रोणाचार्य तर गेले आणि त्याच्या आईला हा एकमेव आधार आहे. तुम्ही याला सोडून द्या. पण मग भगवान गोपाल आता तिथे थोडंसं एक बहुमत झालं. म्हणजे 2 मत झाले, 2 पार्टी झाल्या. एका बाजूला धर्मराज युधिष्ठिर आहे, राणी द्रौपदी आहे, अन्नकुल सहदेव धर्माच्या बाजूने आहे. मग धर्मराज म्हणतात, आता धर्मराज ते अत्यंत करुणा बुद्धी त्यांच्या अंतकरणात, म्हटले सोडून द्या. द्रौपदी म्हणते सोडून द्या. नकुल सहदेव म्हणतो जे धर्मदाता म्हणतो ते करा. आणि भीमाला विचारलं, भीमाही ज्येष्ठ भ्राता आहे अर्जुनाचा. धर्म आणि द्रौपदीकडे बघितलं की ते सोडा म्हणायचे. आणि भीमाकडे बघितल्याच्या नंतर भीम म्हणायचा, अर्जुना तू सोडलं तरी मी मारणारच आहे. फक्त ज्येष्ठ भ्राता म्हणून तू मारायचं का माझ्या हातात? त्याचा मृत्यू तर अटळ आहे. फक्त आता काय करायचे तू ठरव. अर्जुन पेचात पडला. द्रौपदी म्हणते सोडा, भीम म्हणतो मारा. आणि मग अशा वेळेला अर्जुन आणि गोपालकृष्णाकडे बघितलं, तुम्ही तरी काहीतरी मधला मार्ग म्हणजे काहीतरी सल्ला द्या. तर देवाने सांगितलं, ब्राह्मण बंधू न हंतव्या. आता ताई वधार हन. ब्राह्मण असेल, ब्राह्मण बंधू असेल तर त्याला मारू नये. आणि आता ताई कोणी असेल तर सोडू नये. आता त्याला हा तर ब्राह्मण आहे, पुन्हा ब्राह्मण बंधू म्हणजे गुरुबंधू आहे ना, द्रोणाचार्याचा पुत्र आहे, म्हणजे हे यांचे द्रोणाचार्य यांचेच गुरु आहे. म्हणून ब्राह्मण आहे आणि गुरुबंधू आहे म्हणून मारू नये. आणि आता ताई आहे म्हणून सोडू नये. म्हणजे भगवंतानी बरोबर केलं का द्रौपदीचंही म्हणणं खरं कर, भीमाचंही म्हणणं खरं कर, आणि माझंही म्हणणं खरं कर, आणि जी तुझी प्रतिज्ञा आहे ती बरी कर. म्हणजे काय? म्हणजे द्रौपदीला वाटतं याला मारलं नाही पाहिजे, धर्माला वाटतं याला मारलं नाही पाहिजे, त्यांचंही म्हणणं खरं कर.
आणि भीमाला वाटतं याला मारलं पाहिजे, त्यांचंही म्हणणं खरं खरं. आणि माझं म्हणणं, मी कुठल्याही पक्षाचं नाही, मी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय होतील ध्रुवाने मतीर मम. माझे काय आहे, मी धर्माच्या पक्षाने असतो. आणि धर्म म्हणजे शास्त्र, तस्मा शास्त्र प्रमाणंते. आणि शास्त्र असं सांगतं, आता काही असेल, आता काही असेल तर सोडू नये, आणि ब्राह्मण आणि गुरुबंधू असेल तर मारू नये. मग माझं म्हणणं म्हणजे शास्त्राचं म्हणणं आहे, तेही खरं खरं. अर्जुन म्हणायला लागला, हा तेडी टांगवाला आहे, कधी सीधा बोलणार नाही. आणि भगवंताने अर्जुनाच्या प्रत्येक वेळेला परीक्षा पाहिल्या दादा. ज्यावेळेला धर्मराज ते युद्ध, महाभारती युद्धाच्या पूर्वी दुर्योधन आणि अर्जुन दोघही गेले होते द्वारकेला युद्धात मदत मागण्याकरता. दोघही मदत मागण्याकरता गेले. त्यावेळेला जो अगोदर येईल त्याला द्वारका समर्थन देईल असं गोपालकृष्ण हस्तिनापुरात बोलले होते. शांती दूत म्हणून आले त्यावेळेला. पांडवाच्या वतीने अर्जुन गेला. खरं तर ज्येष्ठ युवराज आपलं धर्मराजाने जायला हवं, पण प्रभाव कोणाचा पडेल त्यावेळेला तीच व्यक्ती तिथे पाठवली पाहिजे. महाभारतही शिकवतो, जे काम ज्या व्यक्तीच्या हाताने होतं ते काम त्याच्याकडनं केलं तर तत्काळ होतं. जेने काम तेने करो छे, बिजा करो तो गोता खायचे, आहे ना. मग ते लहान बाळ का असे ना, पण ते केलं काम होत असेल तर त्यालाच पाठवलं पाहिजे. ते आता तुम्ही बोललेच म्हणून आठवलं. एक म्हातारा रागी निघाला. तो म्हातारीचं ऐके ना, सुनेचं ऐके ना, मुलाचं ऐके ना, गावातल्या 4 लोकांचं ऐके ना, राहतच नाही म्हटलं घरात. आता घरातले मुलं सुना म्हणायला लागले, जाऊ दे म्हणले, काय पहिले गुणगुण करतं. ती म्हणली, अरे एकटं जात नाही, 5,000 पेन्शन घेऊन जात आहे, घर त्याच्यावर चालतंय. नाही म्हटले, मग आता अवघड आहे. म्हाताऱ्याला माहिती ते म्हाताऱ्याची गुरु किल्ली काय. म्हाताऱ्याने छोटा नातू पाठवला, जा म्हटले बाबाला. ते म्हटलं जाऊ दे. म्हटले, मूर्खा, तुला कॅडबरी कोण देईल, तुला गल्लीत घेऊन कोण फिरेल, कधी लागलं तर ते कोण देईल. मग त्या कार्ट्याचे डोळे उघडले, ती धावत गेलं, ते बाबाचा सोंगा धरला. बाबा जाऊ नका ना, बाबा जाऊ नका ना. बाबा तरी ऐके ना. म्हातारी म्हटली, जाऊ दे बाळा, जाऊ दे. ते काय तुझे आजोबा आहे का, त्यांना काय तुझी काही काळजी आहे का, जाऊ दे. जाऊ दे म्हणल्याच्या नंतर म्हातारीने ऐकलं. मात्र म्हणलं, गप गप, तुझा काय नातू आहे का, माझा नातू नाही का. आणि आला ना मात्र घरात. हे ते मिळेल ना लहान लेकरांनी सुद्धा, जे व्यक्ती पाठवल्याच्या नंतर काम होईल त्याला पाठवलं पाहिजे. आणि म्हणून पाठवलं भगवत. या बघ, हा हे भागवत महापुराणामध्ये सुद्धा नृसिंह भगवान हा जो अवतार, नृ आणि सिंह हा अवतार भक्त प्रल्हादाकरता झाला. आणि त्यावेळेला सगळ्यांनी परमात्म्याला शांत करण्याचा, तो परमात्म्याचा आविर्भाव क्रोधाविषयी इतका प्रचंड भयंकर होता का कोणी तो आविर्भाव शांतच होईना. ते हिरण्यकश्यपूला मारल्याच्या नंतर ते आताडे गळ्यात लटकून परमात्मा इकडे तिकडे पळायला लागले, गुरगुर करायला लागले. सगळे 33 प्रकारचे देवताही भागल्यात. करावं काय, शेवटी ते तिच्याकडे गेले, गृहमंत्र्याकडे. म्हणजे घराघरात गृहलक्ष्मी, स्वर्गात स्वर्गलक्ष्मी, वैकुंठात वैकुंठ लक्ष्मीकडे गेले. चला, ती म्हटली, बघू कसं गिऱ्हाईक शांत होत नाही. ते आरतीचं ताटण कुंकवाचा करांडा घेऊन आले. भगवंतर घोर केलं. ती म्हणाले, ते आरतीचं ताटही पडलं, ती डायरेक्ट वैकुंठाला. म्हटले, आपलं गिऱ्हाईकच नाही ते. पण त्यावेळेला भक्त प्रल्हादाला पाठवलं. भगवान परमात्मा क्षणार्धात शांत झाले. आणि गाय जशी आपल्या बछड्याला चाटते तसे परमात्मा चाटायला, म्हणजे राग शांत झाला परमात्म्याचा. तसं अर्जुनाला पाठवायचा निर्णय घेतला. पण त्या पौंडरकाने छल केला आणि हा अगोदर जाऊन पोहोचला. कोण? दुर्योधन अगोदर जाऊन पोहोचला. आणि भगवान परमात्मा झोपलेले, तो शिरस्थानाला बसला, कारण तो स्वतःला प्रतिष्ठित मानायचा. आणि अर्जुन थोड्या वेळात आला आणि त्यांनी पाहिलं दुर्योधनाचं रत्नागर म्हणजे समर्थन आता यांना भेटलं. कारण देव बोलले ते अगोदर द्वारकेत येईल, त्याला द्वारका समर्थन करेल. गेला म्हटले, पण चला देवाचं दर्शन घेऊन जाऊन पाहतो. अर्जुन, अरे देव अजून झोपलेले आहे. म्हणजे काही बोलणं झालं नाही. अर्जुन देवाचे पाय चिपायला लागला. आज देव लगेच उठले. अर्जुना कधी आला? दुर्योधनाला, कधी नाही, आधी आम्ही. आणि जे बोलले तुम्ही ते आता करा बघू. म्हणजे काय, जे द्वारकेत अगोदर येईल त्याला द्वारका समर्थन देईल म्हटले. पण पहिली दृष्टी माझी अर्जुनावर पडली. आता लबाडी करायची म्हणजे कृष्णा चतुरात शिरोमणी, छल करायचं नाही. म्हटले, बरं काय म्हणणं आहे तुझं? म्हणले, काही नाही, कौरवाला आता युद्धात मदत करा. भगवान परमात्मा म्हटले, द्वेष बुद्धी तुझी आहे, अभेद बुद्धी माझी आहे. तू कौरव स्वतःला म्हणतो, त्यांना पांडव समजतो, पण कुरुकुलात तुम्ही जन्माला आला. माझ्या दृष्टीने दोघंही कौरव. आता तुझं वचन खरं करावं लागेल. म्हणून एका बाजूला निहत्ता योद्धा मी राहील, कधी शस्त्र न धरी गोष्टी सांगितली युक्तीच्या 4. आणि एका बाजूला माझी कधी पराजित न झालेली नारायणी सेना. बघ तुला काय पाहिजे. दुर्योधन म्हणू लागला, हा छली आहे, 4 गोष्टी सांगेल म्हणतो, त्याच्यात माझं कल्याण आहे का कल्याणच्या जवळची भिवंडी आहे कोणास ठाऊ. त्यापेक्षा याला घेण्यापेक्षा नारायणी सेना घ्यावी. त्यांनी घेतली. तो निघून गेला. आणि अर्जुनाला विचारलं, तुला काय पाहिजे? अर्जुन म्हटलं, तू एकला आवडती. तिथे देवानी परीक्षा पाहिली. मी याच्याकरता बोलतो. देव अर्जुनाला म्हणायला लागले, अर्जुन. म्हटले, काय? हे अर्जुन, हार तेरी निश्चित आहे.
हरदम रहत तू उदास। अर्जुन, हार तेरी निश्चित है, हरदम रहत तू उदास। अरे माखन तू दुर्योधन ले गया पगले, केवल छाछ है तेरे पास। कारण सगळं सैन्य घेऊन दुर्योधन गेला ना, आता फुळूक पाणी निहातता योद्धा मी आहे, मी काय करणार? म्हणून हे अर्जुन, हार तेरी निश्चित है, हरदम रहत तू उदास। अरे माखन तू दुर्योधन ले गया पगले, केवल छाछ है तेरे पास। पण अर्जुन एक कच्च्या गुरुचा चेला नव्हता. अर्जुन लगेच बोलला, ए गोपाल कृष्ण कन्हैया, अरे जीत मेरी निश्चित है, ये दास कभी रहे ना उदास। जीत मेरी निश्चित है, ये दास कभी रहे ना उदास। अरे माखन लेकर क्या करूं, जब तू माखन चोर है मेरे पास। माखन घेऊन काय करतो? आता माखन सहज येतं ना, माखन चोर असल्याच्या नंतर माखन काय येणार? अरे नारायणी सेना कधी अपराजित आहे, पण नारायण होता तेव्हा. आता नारायणी सेनेत नारायणच नाही, मग आता कसं होईल? पण आणि त्याला काय आणखी एक दोहा मी ऐकलेला आहे. तमन्ना ने जिंदगी के आंचल पर सर रख कर कहा, तमन्ना ने जिंदगी के आंचल पर सर रख कर कहा, मैं पूरी क्यों नहीं होती। तमन्ना ने जिंदगी के आंचल पर सर रख कर कहा, मैं पूरी क्यों नहीं होती। जिंदगी हंसकर बोली, अबे पगले, जब तू पूरी होगी तो तुझे तमन्ना कौन कहेगा। जिंदगी हंसकर बोली, अबे पगले, तू पूरी होगी तो तुझे तमन्ना कौन कहेगा। लेकिन एक बात है, जिंदगी में और जगत में ऐसी कोई भी तमन्ना नहीं जो पूरी न हो सके, लेकिन जो पूरा परमात्मा है, भगवान है, उसे अपना करने के बाद तमन्ना पूरी होती है। और करके अर्जुन बोलता है, जीत मेरी निश्चित है, ये दास कभी रहे ना उदास। माखन लेकर क्या करूं, जब तू माखन चोर है पास। आणि त्याने त्याच्याकडे पाठवलं, तो म्हणायला लागला, ब्राह्मण बंधून हंतव्य आतताई वधारहन। ब्राह्मण असेल तर सोडू, ब्राह्मण गुरुबंधू असेल तर मारू नये, आतताई असेल तर सोडू नये। पण हा तेडी चांगला वाला कधी सरळ बोलणार नाही, पण मी याचाच चेला आहे, मी याचाच चेला आहे। शिष्यस्य हम शादी मामताम प्रपन्नम कार्पण्य दोहतो कहत स्वभाव, पृच्छामि त्वाम धर्म समूढ चेता यश्रेष्ठा निश्चितम गृहीतन मे। शिष्यस्य हम शादी मामताम प्रपन्नम, मी याचाच चेला आहे। अर्जुनाने अश्वत्थाम्याला मारून जिवंत सोडला, आणि जिवंत असूनही मेला। कदाचित मारला असता तरी एकदाच मेला असता, कदाचित मारला असता तरी एकदाच मेला असता, आणि एकदाच मारणं शक्य नव्हतं, कारण तो चिरंजीव होता। मरण भले परी काय अवकाळा आहे, मरण भले, तो म्हणायचा अर्जुना मला मार असं ठेवू नको, पण परी काय अवकाळाची, कारण हे तिळतिळ मरण आहे, तिळतिळ मरण आहे। कारण अश्वत्थाम्याच्या मस्तिष्कावरला तो दिव्य असणारा रत्न मणी काढून घेतला, 5 पाठ काढले, आणि संभावित कीर्ती मरणादेखील इच्छिते। संभावित मनुष्याला अपकीर्ती मरणापेक्षाही भयंकर असते। म्हणून काही काही लोक आता इतिहासात थोड्या दिवशी पहा, आणि मला नंतर विचार, इथून उतरल्याच्या नंतर नाव विचारा, मी नावही तुम्हाला सांगतो। त्या लोकांनी मृत्यू पत्कारला, पण अपमान नाही। मृत्यूला आनंदाने आलिंगन दिलं, ते म्हटले आनंदाने जाऊ, पण अपमानाचं जिणं नको। मृत्यू पत्कारला पण अपमान नाही। संभावित कीर्ती मरणादेखील रच्यते। आणि अश्वत्थाम्याला जिवंत असूनही मेला पाहिजे, आणि मेलेला असूनही जिवंत राहायला पाहिजे, म्हणजे जिवंत असला पाहिजे म्हणजे द्रुपदीचं धर्माचं म्हणणं खरं होईल, आणि मेला पाहिजे म्हटलं का भीमाचं खरं होईल। आणि ब्राह्मण बंधून हंतव्या आतताई वदारहन, ही प्रतिज्ञा, हे शास्त्रवचनही सत्य होईल। आणि अर्जुनाने ते केलं। अर्थात हे करत असताना देखील अर्जुनाच्या अंतकरणामध्ये अहंकार नाही, हे करता करविता परमात्मा आहे, हे बोलणार अर्जुन आहे। कर्ण अर्जुनापेक्षा काकांवर थोडासा समर्थ आहे, पण कर्णाने आपल्या जीवनातले आरसा आणि सावली वेगळी निवडली। अर्जुन थोडा सामर्थ्याला कमी आहे, पण त्यांनी सावली आणि आरसा निवडला। मायबाप माऊलीचं चरित्र आपल्याला हेच सांगतं, आपल्या जीवनामध्ये एक आरसा असला पाहिजे आणि एक सावली असली पाहिजे। आरसा शब्दाचा अर्थ आहे विवेक, आणि सावली शब्दाचा अर्थ आहे वैराग्य। वैराग्याने आपली कधी साथ सोडता कामा नये, आणि आरशानं आपल्याला काय मार्गदर्शन केलं पाहिजे। आपण घरातून बाहेर पडताना आरशाचा सल्ला घेतो, कारण कोणीही लबाड बोलू शकतो, आरसा नाही। आपल्या जीवनामध्ये एक आरसा असला पाहिजे, एक सावली असली पाहिजे। हे दोन ज्याला कमावता आले, त्याच्या जीवनामध्ये माऊलीचं चरित्र उतरलं। एक आरसा आणि एक सावली। अर्जुनाचा विजय का झाला, तर अर्जुनाचा आरसा गोपाल कृष्ण परमात्मा आहे, आणि अर्जुनाची सावली ध्वजस्तंभावरी वानरू किंवा त्याचे भ्राता आहे। कर्णाचा आरसा आणि सावली दोन्ही चुकली। कर्णाचा आरसा कोण आहे,
आरसा त्यांनी स्वयंबुद्धीला केलेले आहे. स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले त्याची शुद्धीच नाही. एक जाण विचारतो गरबेची केली आणि त्याची सावली त्याच्यावर कायम अविश्वासाचा ठराव दाखवणारा दुर्योधन आहे. बरं, महाभारत युद्धामध्ये कर्णाच्या बाबतीत मृत्युंजय कादंबरी प्रसिद्धीकार मरूनही त्याचा विजय आहे. कारण शेवटी तो कोणतेच आहे. त्याच्याबद्दल आदर काय मानतं करण्यात आहे. पण दुर्योधनाचा आरसाही चुकला आणि सावलीही चुकली. दुर्योधनाची फार झालं तर सावली बरोबर आहे, कर्ण ही त्याची सावली आहे. दुर्योधन चुकीचा आहे कर्णाला कळतं, पण कर्ण दुर्योधनाची साथ सोडत नाही. कर्ण दुर्योधनाला निर्वाणीच सांगतो, पुन्हा पुन्हा माझ्यावर अविश्वास दाखवू नको. एकतर मी तुझ्या मस्तिष्कावर मुकुट पाहिल, नाहीतर माझ्या धाडावर मान राहणार नाही. कर्णाने ते खरं केलं. कर्णाला युद्धाच्या अगोदरच कळालं मी कौंतेय आहे, पण तो म्हटलं मी दुर्योधनाला वचन दिलेलं आहे, एकतर मी त्याच्या मस्तिष्कावर मुकुट पाहिले किंवा माझ्या शरीरावर मान राहणार नाही. जोपर्यंत कौरवाच्या त्या कर्णाच्या धडावर आपलं मस्तक आहे तोपर्यंत दुर्योधनाचं मुकुट शाबूत आहे. पण ज्या दिवशी ते गेलं त्या दिवशी दुर्योधन संपला. दुर्योधनाची सावली योग्य आहे, पण त्याचा आरसा योग्य नाही, मामा शकुनी आहे. आणि माऊली ज्ञानोबराय हे जगाला मार्गदर्शन करायला समर्थ ठरले. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा त्यांच्या बाबतीत म्हणतात, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. म्हणती ज्ञानदेवा तू माईसे, म्हणती ज्ञानदेव तू माईसे, म्हणती ज्ञानदेवा तू माईसे, म्हणती ज्ञानदेव तू माईसे, म्हणती ज्ञानदेवा तू माईसे. मज पावन आहे काय दुर्बन हो, मज पावन आहे काय दुर्बन हो, मज पामराये काय तोरपण हो, मज पामराये काय तोरपण काय दुर्बन. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. माऊलीने त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या आचारातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या भावनेतून माऊलीने वाङ्मयाच्या द्वारा आपल्याला जीवनामध्ये आरसा दिला, म्हणजे विचार दिला. आणि माऊलीने त्यांच्या आचाराच्या द्वारा आपल्याला सावली दिली. आणि या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात आल्या की आपल्याही नैया पार झाली. त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा जो अवतार या धरातलावर झाला त्याच्या 3 कारणाचं स्पष्टीकरण पाहत असताना एक जे तिसरं कारण आहे, जे लक्षण भगवंताने सांगितली, ती लक्षणं खरी करून दाखवण्याकरता संत आली. त्यातला आद्वेष्टा सर्वभूताना महाश्लोकाच्या आधारे आपण एक 7 लक्षणं पाहिली. सर्वभूतानाम क्षमी याचं उदाहरण माता द्रौपदीचं पाहिलं. आता भगवान ज्ञानोबरायाच्या पूर्वजांचा 7 पिढ्याचा जो वृत्तांत आहे तो खरा आजच्या चिंतनामध्ये पाहायचा होता. पण आपला विषय थोडासा लक्षात दुसरा आला, आपल्या सगळ्याचं लक्ष तिकडे गेलं आणि आपण त्याच लक्षाच्या पाठीमागे गेलो. पण तेही लक्ष शेवटी लक्षच आहे. त्यामुळे हे जे लक्ष आपल्याला पाहायचं होते ते उद्या आपण लक्षात घेऊ. आजच्या लक्षाला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. एकदा मोठ्या प्रेमाने 2 मिनिटं आपले मुरकुटे माऊली भजन गातील, नंतर आरती होऊन आजच्या कथेची सांगता. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव जय हो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम टाळी टाळी सर्वांनी बोला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी बोल जय हो ज्ञानदेव तुकाराम 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 जय हो ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव यदत्र संष्टोम किंचित तद्गुरोर्मे नहि यदत्र असंष्टोम किंचित तद्मे गुरोर्मे यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तिम कालम मतीम अनतिक्रम्य या पद्धतीने प्रति दिवसाप्रमाणे आजच्याही दिवशी आपण भगवान माऊलीचं काही सचरित्र आणि त्यातून आपल्याला काय घेता येईल असा काही भागाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. समोर बसलेल्या सगळ्या माता भगिनी, सगळे ज्येष्ठ श्रोतृवृंद, दोन्ही असणारे पिता पुत्र स्वरूपामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असणारे बहुदेव आणि आपला सर्वांनाच कल्पना आहे ज्यांच्या मधुर कंठातून आणि मधुर बोटातून निघणाऱ्या ध्वनीमुळे आपण एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये देखील आपली अंतकरणातली ओढ आपल्याला इकडे ओढून आणते. ते अत्यंत गोड गानकोटे असणारे आपले धन्यकुमारजी महाराज मुरकुटे आणि हरिभक्त पारायण गोड मदनवादक आपले सुखद दादा यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा आणि आजच्या कथेला आपण सांगता देऊ. आरती करता उभे राहा आणि ज्यांनी आरती आणली त्यांनी आरती घेऊन पुढे या. या वहिनी दादा आरतीला करा थोडस. यनिते तटी धरिला रहिवास विश्वकाराया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निजदेश वर्म जाने तया वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवादी परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ जनकाधिकासी यात्रेसी येतादी स्वानंदोरासी दर्शन घडे तया दर्शन घडे तया निज मुक्ती देशी निज मुक्ती देशी जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवादी परब्रह्म ठेवा हा मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्राचा विशेष अर्थ केला भगवत गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा
जीवाची माता आदी परब्रह्म ठेवा हो सनक गणा माझी तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञानवरी अनुतापती विश्वी घनदात नाम यावरी नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट प्रेमाचा जय देव जय ज्ञान देवा जीवा जीवाचा आदि परब्रह्म ठेवा लोटांगण मंदिर चरण डोळ्यात माहीन रूप तुझे प्रेमी आस्कर आनंद भोजन भगवानी नमने नामा त्वमेव आकाशिता त्वमेव त्वमेव वस्तु सदा त्वमेव त्वमेव जागरण त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रिय वापुजात्मना वा प्रभुत्व भावं करोमि यद्य सकल परस्मैनारायणाय समर्पयामि भक्तिभक्तेषु ब्राह्मणः हरि कृष्ण रामदास वासुदेव हरि कृष्ण माधवं पुत्रवन् अभिजानके नायकं रामदेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में भावना विश्व का कल्याण हो गो हत्या बंद हो आज के आनंद की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय सब भक्तन की जय अपने अपने माता पिता की जय गोकुल दादा की